लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय मुंबईतील मातोश्री या ठिकाणी आपण आलोय। मातोश्री तेच जे ठाकरेंचं निवासस्थान आहे, उद्धव ठाकरेंचे निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत किंवा सगळे कार्यकर्ते आहेत ठाकरे सेनेचे सगळे जमले आहेत, कारण की जे यश मिळाले आहे महाआघाडीला 72 जागा निवडून आल्या आहेत। त्यानंतर आता मातोश्रीवरती सगळेच नगरसेवक ठाकरेंचे नगरसेवक दाखल झालेत अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे। ही घोषणाबाजी सुद्धा आपण ऐकू शकतोय। आपले प्रतिनिधी विशाल पाटील थेट आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, हे सगळी घोषणाबाजी पाहूनच एक उत्साह सध्या काय आहे त्या ठिकाणचा हे कळून येत आहे। सविस्तर अपडेट काय सुरू आहे सध्या स्क्रीनवरती आपण रश्मी ठाकरे पाहू शकतोय आणि वरुण सरदेसाई। नक्कीच वैष्णवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास 65 नगरसेवक हे मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेले आहेत आणि हे सगळेच नवनिर्वाचित नगरसेवकांना आज मातोश्रीवरती बोलवून त्यांचं अभिनंदन उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। मोठी गर्दी ही मातोश्री या ठिकाणी झालेली आहे, कारण का प्रत्येक जण स्वतःच्या पक्षप्रमुखांना भेटण्यासाठी म्हणून आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। मात्र उद्धव ठाकरे या नगरसेवकांना नेमकं काय मार्गदर्शन करतात त्यावेळी हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे, कारण का ठाकरे हे सत्तेत आता नसणार आहेत आणि तशाच पद्धतीचं चित्र हे निकालांवरती स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे महापालिकेत कोणत्या मुद्द्यांवरती मुद्द्यांवरती बोललं पाहिजेत, त्यासोबत काही अनेक जण पहिल्यांदाच नगरसेवक झालेले आहेत, त्यांना कसं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांभाळून घेतलं पाहिजेत या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन जे आहे ते उद्धव ठाकरे ह्या नगरसेवकांना करतील। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना भवन या ठिकाणी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे वैष्णवी। अर्थातच आपण पाहतोय की या ठिकाणी मातोश्रीवरती मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। विशाल, खरं तर ज्या पद्धतीने आपण म्हटलं तर प्रत्येक अपडेट आपल्या प्रतिनिधींकडून आपण जाणून घेत राहू। तुर्तास आपण पुढे जातोय।